रूपा भवानी महावितरण ऑफिसच्या बाजूला नाल्यामध्ये जन्माला आला बाळ अज्ञात इसमांनी फेकण्यात आले आहे। पुढील तपास जोडबावी पोलीस स्टेशन हद्दीतील संबंधित पोलीस चौकशी करतील। आमचे प्रतिनिधी उपसंपादक राजी नागटिळक यांनी बातमी घेतली। राहणार हनुमाननगर भवानीपेठ सोलापूर। मी पोलीस सेवा मंडळात काम करतो। मी काही परग्याला जात असताना मला इथं रूपा भवानी यांच्या ऑफिसच्या बाजूला नाल्याजवळ एकदम गर्दी दिसली। ती गर्दी बघताच आम्ही तिथं घटनास्थळी जात असताना तर तिथं आम्हाला खाली 1-2 वर्ष दिवसाखालचं बाळ आम्हाला तिथं आढळून आलं। आढळून आल्या माझ्यासोबत जोडबावी पोलीस स्टेशनचे मॅडम होते। ते आम्ही दोघंजण तिथं घटनास्थळी गेले असता आम्हाला ते बाळ निदर्शनात आले। पुढील पोलिसांना आम्ही संपर्क साधून पोलिस सगळे बोलून घेतले। बाळाची सगळी चौकशी केली। इथं आजूबाजूला इथं 4-5 मजूर होते। ते काम करत असताना त्यांच्या सहाय्याने त्यांच्या मदतीने ते बाळाला अजून रस्ता केला जाण्याकरता आणि बाळाला कोण कसं काय डॅमेज केले काय केले सगळं बघितलं। आणि इथंच बाजूला नाल्याच्या बाजूला शिशु फुटेज आहे। ते शिशु फुटेज घेऊन पोलिस योग्य ती पुढील कारवाई करतात असं सांगून गेले। कसं काय किती वाजता बघितले? नाव सांगून बोलायचं। कृष्णा बसप्पा काय काय घडले ते बाळाचा कुत्रा पाहता तात्यानं बघितलं सर सांगितलं कुत्रा आलं होतं आता तिकडं पाण्यात आलं ते कुत्रा तात्यानं बघितलं काय करता बाळाला आम्ही बघितलं मग सांगितलं 4-5 जण कामासाठी काम करतो काय काम ते लेबर काम लेबर बांधतो माझा गेला एक मिनिट थांबा। नाव सांगून सुरुवात करा। मी अब्दुल कादर भगवान रहिवासी इकडे राहतो। आम्ही इथं सेंट्रिंग काम करतो। इथं येताना पुढच्या खाल्ला 2 कुत्रं होतं। ते चालतं तोंडात पकडून बाळ येत होतं। ते पायात पकडलं आणि आम्ही त्याला हकललो आणि 2-3 लोक बघितले आणि भीड इकट्ठा झाली। एवढं समजलं। पुढं काय नाही, ते पुढे पोलीस आले, कारवाई केली, ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन चालले। किती वाजले साधारणतः? 1 ते 2 वाजले। 1 ते 2च्या मध्ये झालं ते काय माहिती एवढं बघितलं।